पाईल्स होण्याची नेमकी कारणं काय असू शकतात? वेगवेगळ्या पेशंट्समध्ये वेगवेगळी कारणं आहेत. काही लोकांना कॉन्स्टिपेशनचा खूप त्रास असतो. म्हणजे 2 दिवस, 3 दिवस किंवा कधी-कधी 4-8 दिवससुद्धा मोशन किंवा शौचाची जाणीव त्यांना होत नाही आणि या केसेसला आम्ही कॉन्स्टिपेशन असं म्हणतो. म्हणजे दररोज पोट साफ न होणं, ही एक बऱ्याच लोकांची अडचण असते आणि त्याच्यामुळे पाईल्स होण्याची शक्यता वाढते. काही पेशंट्समध्ये त्यांचा जो व्यवसाय असतो म्हणजे बैठा व्यवसाय असेल तर खूप दिवस काही महिने किंवा वर्षानुवर्ष लोक बैठा व्यवसायामध्ये काम करत असतात आणि त्याच्यामुळे सुद्धा रेक्टम आणि ॲनस ह्या ठिकाणी असलेल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत ना त्या अशा व्हर्टिकल आहेत, उभ्या आहेत निसर्गाने तयार केलेल्या आणि खूप वेळ बसून काम केलं किंवा एकाच ठिकाणी बसून राहिलं तर हळूहळू त्या रक्तवाहिन्या त्यांच्या भिंती कमकुवत होऊन मग काही उंचवटे किंवा वाकडेपणा त्या रक्तवाहिन्यामध्ये येतो आणि त्या लोकांना पाईल्स होण्याची शक्यता असते. आणखीन काही पेशंट्स आहेत त्यांच्यामध्ये अनुवंशिकतासुद्धा असते. या केसेसमध्ये अनुवंशिकतेने या रक्तवाहिन्यांच्या भिंतीच मुळात वीक असतात आणि त्याच्यामुळे सुद्धा काही पेशंट्सना पाईल्स होतात. याच्या व्यतिरिक्त काही पेशंट्स आहेत ज्यांना काही आजार असतात आणि त्या आजाराच्या परिणामी पाईल्स होण्याची शक्यता असते. पण आता हे कसे आजार असतात तर लिव्हरचे जे आजार असतात ना, विशेषतः लिव्हर सिरोसिस आहे किंवा लिव्हरला सूज आलेली आहे आणि त्याच्यामुळे अन्ननलिकेतून लिव्हरकडे जो रक्तपुरवठा जात असतो किंवा अन्न पचनानंतर अन्नरस घेऊन आतड्यापासून लिव्हरकडे जी वाहिनी जाते पोर्टल व्हेन ह्याच्यामध्ये प्रेशर वाढतं आणि मोठं आतडं आणि विशेषतः रेक्टम ह्या ठिकाणाहून रक्त कलेक्ट करून ते रक्त पोर्टल व्हेन नावाच्या व्हेनमध्ये ड्रेन होत असतं आणि मग ते रक्त लिव्हरमध्ये जात असतं.